नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, बऱ्याच जणींना हा प्रश्न असेल तर मला असं वाटतंय, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही ब्लाउज कट केलेला आहे, अगदी नवीन ब्लाउज शिवायला शिकलेले असतात, त्यांना पण हा प्रश्न जो आहे तो पडत असतो। तर ब्लाउज तर तुम्ही कट केलेला आहे, अस्तरचा ब्लाउज असेल तर त्यावेळेस तुम्हाला छान छान अशा टिप्स मी देणार आहे की तुम्हाला अस्तर जॉईंट करताना काय काय प्रॉब्लेम होतात। अगदी नवीन ब्लाउज शिवायला शिकलेला असतात आणि तुम्हाला जो साडीतला गुळगुळ कपडा असेल किंवा साधा जाड मध्ये कपडा असेल आणि दोन प्रकारची तुम्हाला टिप्स देणार आहे की दोन्हीही प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील। तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला अशा पद्धतीने जर ब्लाउज तुमच्याकडे आला, हे पहा, या पद्धतीने तुमच्याकडे ब्लाउज आला तर याला काय करायचं आहे, आतमधून पेपर असतो बघा, कॅनव्हास पेपर असतो, हा पेपर असतो। तर मी हा काढीत होते पण म्हटलं की तुम्हाला पण याच्यावरचं जे काही सोल्युशन आहे ते मी सांगावं म्हटलं। हा पेपर, कॅनव्हास पेपर जो आहे तो हा ब्लाउज ज्यावेळेस आपण टिच करतात आणि धुतल्या जातो ब्लाउज, त्यावेळेस आपला हा कॅनव्हास जो आहे तो पूर्ण असा गोळ्या होऊन एक साइडला कुठंतरी पडतो, म्हणजे ब्लाउज मध्येच तुम्हाला कुठं बी हे गोल 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 त्याचे गोळे होऊन पडलेले असतात। मग त्याच्यामुळे ती तसं होऊ नये बऱ्याच जणींना। तर मी म्हटलं, मी प्रत्येक कस्टमरचा असं जर ब्लाउज आलं तर मी काय करत असते, हे जी काही कॅनव्हास आहे ना, हा पूर्ण मी कॅनव्हास काढून टाकत असते। कारण ज्यावेळेस आपण ब्लाउज धुतान त्यावेळेस आपण ही जी काही कॅनव्हास आहे हा जास्त तर असा ताट राहणार नाही। आपला जे की आपण पॅच साठी वापर करतात तो कॅनव्हास वेगळा आहे आणि हा वेगळा आहे। हा जर तुम्ही पाण्यात बुडवला तर हा खराब होतो हा कॅनव्हास। त्याच्यामुळे आपल्याला हा प्रत्येक जणीने असा जर तुमच्याकडे ब्लाउज आला तर हे कॅनव्हास पेपर जे आहे ती तुम्हाला पूर्ण काढून टाकायचं आहे। हे कशासाठी वापरतात ते लोक, की आपल्याला ज्यावेळेस असं दोरा वर्क करायचं असतं, हे पहा, हे जे दोरा वर्क आहे ना हे करायचं असतं, त्याच्यामुळे त्यांनी कपडा व्यवस्थित असा ताट राहण्यासाठी हा कमी क्वालिटीचा हा कॅनव्हास पेपर वापरलेला असतो। तर त्याच्यासाठी आपण हा खूप जणीला असा प्रश्न पडलेला असेल की आपण हे पेपर ठेवायचा असतो का नाही, तर मी त्याच्यावर सांगत आहे तुम्हाला की हा आपल्याला पेपर जो आहे तो पूर्ण काढून टाकायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण ब्लाउज जो आहे तो कट आणि स्टिचिंग करत असतात। तर मी हे काढून टाकत होते, म्हटलं की तुम्हालाही आयडिया द्यावे की या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज आला तर त्याचं या सोल्युशन मध्ये तुम्हाला काम करायचं आहे। तर आता हा झाला तुमचा पहिला प्रश्न, पहिला प्रश्न झालेला आहे। आता आपला आहे दुसरा प्रश्न। आता ज्यावेळेस आपण अस्तरचं ब्लाउज कट करत असतात, हे पहा, आता इथे मी तुम्हाला दाखवते, अशामध्ये ब्लाउज कट केलेला असतो आणि बऱ्याच जणी नवीन ब्लाउज शिवायला शिकलेले असतात। आता अगोदर दाखवलेलं मी तुम्हाला जाड मध्ये कपडा होता, त्याला एवढं काही म्हणजे तो व्यवस्थित असा अस्तर जॉईंट करता येतो, पण हा कपडा बऱ्याच जणींना व्यवस्थित जॉईंट करता येत नाही। त्याच्यासाठी काय टिप्स आहे, तर हा कपडा तुम्ही ज्यावेळेस कट करता त्यावेळेस अस्तर जॉईंट करताना खूप प्रॉब्लेम येतात। त्यावेळेस काय करायचं आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन कळणार आहे आणि काय टिप्स आहेत ते पण तुम्हाला कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत येत असते। त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पण सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करायचे असतील तर तुम्ही शेअर पण करू शकतात आणि काही तुम्हाला आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात किंवा तुम्हाला ब्लाउज बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। याच्यावर सोल्युशन काय आहे तर ते तुम्ही पुढे पाहणारच आहेत। तर इथे पाहू शकतात आपण इथं काय केलेलं आहे, हा साइड पीस, हे दोन्ही पण मी साइड पीस जे आहेत ती अस्तर आणि जो ब्लाउजचा पीस आहे तो व्यवस्थित असं ठेवून घेतलेला आहे आणि इथं मी इस्त्री तापून घेतलेले पाहू शकतात। आपल्याला इस्त्रीचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण इस्त्री प्रेस करून घेणार आहेत। एकदम आपल्याला जास्तही तापवायचे नाही, काळजी घ्यायची आहे तुमची जी काही कपडा आहे तर ते कपडा आपला जळला नाही पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही इस्त्री तापून घ्यायची आहे आणि अशा रीतीने आपल्याला हे व्यवस्थित असं याच्यावर फिरून घ्यायचं आहे। एकदम असं दाब द्यायचा आहे
आणि त्याच्यानंतर तुम्ही हे फिरून घ्यायचं आहे. कारण बऱ्याच जणींना नवीन शिकलेले आहेत ना, त्यांना हा प्रॉब्लेम बऱ्याच जणींना येतो. मग तुम्ही जर असं प्रेस केलं की तुम्हाला तो कपडा जो आहे तो जास्त हलल्या जाणार नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित असं आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा गरमीच्या ह्यानं काय होतं की जो कपडा आपला वरचा साडीचा जो असतो तो कपडा अस्तरला असा चिकटल्या जातो. त्याच्यासाठी हे पहा, आता जर हे उचललं तुम्ही तर आहे असं आपलं हे राहत असतं. हे पहा, तर हे आपण साईडला ठेवून देऊता. तर जास्त वेळ आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त वेळ आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं. तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे प्रेस होत आहे, जेणेकरून जास्तही म्हणजे तुम्हाला ताण येणार नाही. तर तुम्ही या पद्धतीने जर प्रेस करून प्रत्येक वेळेस जर टिच केलं, अस्तरचं ब्लाऊज असेल आणि असा कपडा आलेला असेल त्यावेळेस तुम्हाला हे प्रेस करायचं आहे. हे पहा, हे असे जे काही कपडे आहेत ना बऱ्याच जणींकडे येत असतात. तर त्यांना म्हणजे सांगण्याचा उद्देश हेच आहे की तुमच्याकडूनही बऱ्याच जणींचा जे काही प्रॉब्लेम होतो, घोळ पडतो, व्यवस्थित जॉईंट होत नाही, जी काही ती कारणे आहेत ना, तर तुम्ही ही जी टिप्स दिलेली आहे मी ही नक्की तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपलं ब्लाऊज परफेक्ट असा हा साडीचा कपडा जो आहे तर तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता. तर हे पहा, हे पूर्ण मी जॉईंट करून व्यवस्थित असे घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला अगदी टिप मारायला काय होतं, सोपं जातं. आणखीन एक याच्यावर सोल्युशन आहे, तेही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगन कधीही काय टिप्स आहे ती. तर हे पहा, हे पहा, आता हे आपण अशा या साईडने पण ठेवायचं आहे आणि इकडून एकदा प्रेस करायचं. अस्तर ज्या साईडने आहे त्या साईडने. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे अस्तर जे आहे ती हे पहा, म्हणजे हे तुम्हाला थोडंसं असं एकदम टिप मारायला सोपं जाते. त्यासाठी ही टिप्स वापरत असते मी, जेणेकरून आपला हा आता जर तुम्ही हे मिशनवर वापरलं, हे असं जर तुम्ही मिशनवर ठेवलं तर आपला आहे असा कपडा जो आहे तो राहत असतो. व्यवस्थित असं फक्त तुम्ही प्रेस करायचं आहे दोन्ही घेऊन आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जॉईंट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने दोन्ही टिप्स कशा वाटलेल्या आहेत ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात. तुम्हालाही अशाच नवनवीन आयडिया पाहायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आले होते की जेणेकरून तुम्हाला ही आयडिया ही आली पाहिजे आणि असं ब्लाऊज पीस आला तर त्याला काय करायचं आहे तर ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी अगदी छोटासा व्हिडिओ आहे, तर खूप फायद्याचा आहे. तर जितकं होईल तितकं तुम्ही असं प्रेस करायचं आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर तुम्ही अस्तर जे आहे ती जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला हे अस्तर जॉईंट करताना अडचण येणार नाही. हे पहा, म्हणजे तुमचं एक्स्ट्राचे जे काही कपडे आहेत ते तुम्ही कट करून घेऊ शकता. जितक्या वेळ तुम्ही याला प्रेस करता तितक्या वेळ तो कपडा जो आहे तो चिकटल्या जात असतो खालच्या साईडचा अस्तरचा जो आहे तो. त्याच्यामुळे होईल तेवढं तुम्ही
अगदी परफेक्ट तुम्हाला कुठेही असे रिंकल्स आले नाही पाहिजे ब्लाऊजमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही हे प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण ही प्रेस करून घेतलेलं आहे पूर्ण. हे पहा. तर मैत्रिणींनो, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात. आणि आणखीन एक याच्यावर आणखीन एक टिप्स घेऊन तुमच्यासाठी लवकरात लवकर येणार आहे. तीही टिप्स तुम्ही जर फॉलो केली तर त्या टिप्सला तुम्हाला काय गरज आहे घ्यायची किंवा त्याच्यामध्ये काय यूज करायचं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.